10वीं और 12वीं में पास हुए बच्चों को पूर्व नगर सेवक महादेव शिवगंज के द्वारा सत्कार किया गया, जहां पर बच्चों के साथ उनके अभिभावक भी मौजूद रहकर उनके हौसला अफजाई की और इसी तरह से बच्चों के उज्जवल भविष्य की कामना की। पूर्व नगर सेवक महादेव शिवगंज मीडिया से बात करते हुए कहा कि जब वह पहली बार वह 10वीं पास हुए थे तो उन्हें भी इसी तरह से सत्कार किया था। आज भी वह आभारी हैं। फिर यही लक्ष्य को आगे बढ़ाते हुए उन्होंने भी बच्चों को सत्कार करने की वीरा उठाई। आणि मी एकदम 10वी 12वी झाली की सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत हा कार्यक्रम करत असतो। त्यामुळे मी समाजाला देणं लागतो या उद्देशाने आपण हा कार्यक्रम चालू केला आणि तो सातत्याने 20 वर्ष आपण करतोय। याही पुढे आपण तो करत राहणार आहोत। त्यामुळे असे विविध कार्यक्रम संस्थेवरती करतात। या कांताताई आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आले, मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं स्वागत करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। सरांनी आताच आपल्या आठवणी इथे सांगितलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं की सर सुद्धा त्यावेळेला टॉपर होते, बरोबर ना सर? सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया आणि आज त्यांच्या आई बाबांचं सुद्धा इथे कौतुक करूया, कारण ती आठवण त्यांनी मनात ठेवली आहे। ते फक्त सर पाकिट नाही, ती गुरुजनांनी दिलेली जी भेट आहे, जे बक्षीस आहे, तर मी अजून जपून ठेवलंय आणि तोच पाठ त्याच्या मनात अजूनही आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरोखर आपले शिवगण सर म्हणजे नुसते कार्यक्रमाची रेलचेल आहे। पूर्ण वर्षभर जर चेंबूरमध्ये कार्यक्रम कुठे होत असतील तर या युवक चेंबूर प्रतिष्ठानमध्ये म्हणजे कार्यक्रम आहे। परंतु या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य युवा प्रतिष्ठान चेंबूरचं नेहमी एक आपलं म्हणजे रूप राहिलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करणं हे खरं म्हणजे सामाजिक सेवा प्रतिष्ठान आहे आणि आज मला त्यांचं विशेषतः कौतुक असं करायचंय युवा प्रतिष्ठान, कारण मी तुम्हाला सांगते मी सुद्धा म्हणजे 80 ते 2000 मध्ये त्यामध्ये म्हणजे जी मुलं म्हणजे 90च्या पुढे 95च्या पुढे येतात, आपण जर बारकाईने जर त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बघा मध्यवर्गीय किंवा उच्चवर्णीय जे लोक असतात ते आपल्या मुलासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्युशन्स लावतात, क्लासेस लावतात, एकेका विषयासाठी म्हणजे लावतात आणि त्यांच्यासाठी अभ्यासाची वेगळी खोली असते, ते वातावरण असतं, पाहिजे ते त्यांना सगळं लिटरेचर पुरवलं जातं आणि त्यातून त्यांनी जर म्हणजे चांगलं यश मिळवलं तर ते काही जास्त विशेष आहे असं मला वाटत नाही। त्याचं कारण ठीक आहे, परंतु ज्या घरामध्ये आपण छोट्या राहतो म्हणजे इतक्या छोट्या खोलीमध्ये, तिथे स्वयंपाकघर, तिथेच एकच रूम मध्ये आणि त्या ठिकाणी राहून मुलगा तिथे अभ्यास करतो आणि 12वीला अतुलनीय यश मिळवतो, हे त्या मुलाचं तर यश आहेच किंवा मेहनतीचं आणि त्याचं जे श्रेय कौतुक आहेच, पण पालकांचं जास्त कौतुक आहे की आपल्या पालकांना असं वाटतं की बघा आता ती एक विद्यार्थिनी आली, ती एकटीच आली, तर मी तिला विचारलं का ग तुझे आई बाबा कुठे आहे, तर तिने सांगितलं मॅडम कामावर जावं लागलं आणि त्याला काही आजार नाही। म्हणजे एक लक्षात घ्या की अशा पद्धतीने सकाळी जाऊन रात्री येतात, परंतु आपल्या मुलीसाठी म्हणजे सगळ्या प्रकारचं वातावरण किंवा तिने कसा अभ्यास करावा या सगळ्या ते सुखसोयी त्या ठिकाणी करतात छोट्याशा मुलीमध्ये, हे खरंच पालकांचं कौतुक आहे। आणि मी बऱ्याच वेळा पाहिलेले ज्या महिला वगैरे काम करतात ना, त्यांना विचारलं ना अहो आता मालक पण नोकरी तेवढी काय करणार, मुलीला शिकवायचं ना पुढे, तर त्यामुळे ताई आम्हाला काम करावंच लागेल आमच्या मुलीचं भविष्य। म्हणजे आज या पालकांना बघा तुम्ही कुठल्या वस्तीत राहता हे महत्वाचं नाही, कारण तुमच्या मुलांचं यश हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही म्हणजे ते त्याप्रमाणे मी त्यांना पोषक वातावरण घरामध्ये निर्माण करता, अनंत अडचणींना तुम्ही सामना त्यांचा करता आणि त्या पद्धतीने म्हणजे त्या मुलांना म्हणजे शाबासकी देणं, त्यांच्या पाठीशी राहणं किंवा मी तर गोवंडी हायस्कूलमध्ये शिकवत होते आणि 9वी-10वीच्याच मुलांना शिकवायचे आणि जेव्हा ऑफ पिरियड असायचा तर त्यावेळेला मग कोणत्याही वर्गावर असं पाठवतात, तर एक 6वीचा मुलगा होता आणि मी बघायचे रोज प्रार्थना झाल्यानंतर तो उशिरा यायचा आणि पीटी शिक्षकांचा मार घ्यायचा
मग मला इतकं माहीत वाटायचं हा मुलगा रोज स्मार्टफोन पण उशिरा काय येतो. मला खूप आवडतं. त्याच्या वर्गावर गेल्यानंतर मी त्याच्याशी इस चेंबूर विधानसभा में मैं जब से सामाजिक क्षेत्र से मराठी या चेंबूर विभागामध्ये जेव्हापासून मी सामाजिक कामाची सुरुवात केली तसं श्री अडवाणी यांच्या सानिध्यात राहून काम शिकलो. त्याचबरोबर विजय चेंबूरकर आमचे जे सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर आम्ही राहिलो. मी माझ्या विद्यार्थी दशेपासून साधारण सामाजिक कामात जोडला गेलो. पाहता पाहता शैक्षणिक वर्ष संपलं आणि सामाजिक काम करताना लक्षात आलं की आपण जेव्हा मी 10वी पास झालो तेव्हा याच शाळेत याच सभागृहात मराठे सरांनी आमचा 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला होता. तेव्हा जो आनंद होता तो आनंद मला जो मिळाला तो इतरांनाही मिळावा ही अपेक्षा ठेवून मी 2000 पासून विद्यार्थ्यांना एकत्रीकरण करणं आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करणं असे कार्यक्रम केले. माझ्या पहिल्या विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमाला तेव्हा मुंबईचे अध्यक्ष विनोद तावडेजी उपस्थित होते. खूप पाऊस पडत होता, अगदी वस्तीमध्ये पाणी साचलं होतं, तरी विनोदजी त्या कार्यक्रमात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला. नंतर तोच प्रक्रिया सतत आम्ही चालू ठेवली. 2000 पासून आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाणं आणि त्याला शाबासकी देणं, त्याचा सन्मान करणं. त्याच्यामागचा उद्देश असा होता की घरी गेल्यानंतर त्याच्या पालकाशी बोलता येतं, पालकांचे काही अडचणी असेल तर समजून घेता येतं आणि विद्यार्थ्याला सन्मान करणं येतं. असं मी प्रत्येक वर्षी साधारण यावर्षी आमच्याकडे 21 नावं आहेत. मी 1730 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो. अजून एक 300 लोकांपर्यंत पोचायचं आहे, मला जायचं आहे घरी त्यांच्या. असं प्रत्येक वर्षी जातो. आमच्या या कारकिर्दीमध्ये 2700 विद्यार्थ्यांना भेटणं हा सगळ्यात मोठा उच्चांक होता. आम्ही जूनपासून सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत विद्यार्थ्यांना घरी जात असतो आणि त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देत असतो. पण आता यावर्षी थोडं भेटता लक्षात आलं की अरे विद्यार्थी तर उत्तीर्ण होतात, विद्यार्थी हुशार असतात, अभ्यास करतात, पण याच्यामागे जास्त मेहनत असते ती त्यांच्या पालकांची आणि आपण पालकांपर्यंत कधी पोहोचतच नाहीत. तर यावेळी आपण एक निश्चय केला की यावेळी आपण जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचा सन्मान करावा, त्यांना एकत्रीकरण करावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी साधारण 100 विद्यार्थ्यांचे पालक असं अपेक्षित होतं. काही थोडे आज सामाजिक बांधिलकी म्हणून आपण की एक सणाचा दिवस आहे आणि आमच्या तो लक्षात नाही आला, त्यामुळे थोडं पण तरी पण बऱ्यापैकी सर्व पालक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाले. मग त्यांचा सन्मान करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि म्हणून आपण हा दरवर्षी प्रत्येक वर्षी करतो. पण यावर्षीपासून आम्ही पालकांचाही सन्मान करण्याचा निश्चित केलं आहे. त्याचबरोबर जे पदवीधर आहेत, पदवीधर होतात आणि पदवीधर झाल्यानंतर समाजात एक चांगलं काम करतात, आपलं स्वतःचं करिअर, स्वतःचं अस्तित्व उभं करण्याची मेहनत करतात. पण ज्यांच्या मागे पूर्ण कुटुंबाचं दायित्व नसतं, फक्त एक काही ठिकाणी फक्त आई असते, वडील नसतात आणि आई याच्यासाठी खूप मेहनत करत असते आणि ज्या आईने त्यांना घडवलं, त्यांनी त्याला समाजात उभं केलं, अशा आईचाही आम्ही सन्मान करतो, ज्याला आम्ही नाव दिलं आहे जिजाऊ पुरस्कार. तोही एक वर्षातून एक आम्ही कार्यक्रम करतो आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही घरी जातो, लोकांकडे निरीक्षण करतो, लोकांकडून माहिती घेतो आणि अशा मातांचाही सन्मान आम्ही करतो. असा एक शैक्षणिक त्याच्यातला एक बांधिलकी म्हणून समाजाची म्हणून आपण हा कार्यक्रम करतो आणि त्याला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मी युवा चेंबूर प्रतिष्ठानचे आपले कार्याध्यक्ष श्री माधव शिवगण यांच्या मी कौतुक करणार आणि त्यांचं अभिनंदन करणार की त्यांनी हे जे चांगला कार्यक्रम राबवला. कारण की झोपडपट्टीमध्ये मी एक आता बोलताना सांगितलं की बरेच विद्यार्थी आहेत ना 8वी 9वी 10वी नंतर हे सोडून देतात, शिक्षण घेत नाही. काय कारण आणि शिक्षण काय माहिती आहे की या युगामध्ये म्हणजे या सायन्स युगामध्ये एकदम महत्वपूर्ण एक आपला एक स्थान ठेवतो आणि शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लोकांच्या म्हणजे विकास होतो
आणि त्या विकासाकरता आपल्याला शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्या निमित्ताने महादेव शेवगांनी एक चांगला कार्यक्रम आज आयोजित केला. असाच कार्यक्रम मला राबवतो आहोत आणि हे विद्यार्थ्यांचे पण कर्तव्य आहे की जे आपल्याला आज जे प्रोत्साहन दिले आणि त्या प्रोत्साहनाचा आपण कसा उपयोग करून आपलं आयुष्य कसं मध्ये घडवणार त्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे.